मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली नाशिकमध्ये पोहोचली। नाशिकमधून लाईव्ह दृश्य आपण बघतोय। नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पोहोचलेली आहे आणि या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नाशिकमधून देखील मराठा बांधव यामध्ये सहभागी झाले। मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आता उत्तर महाराष्ट्रात पोहोचली आहे। नाशिकमध्ये आता या रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी सगळेसोरेच्या अंमलबजावणीसाठी आता सरकारवर दबाव आणण्यासाठी या शांतता रॅलीची सुरुवात केलेली आहे। आता ही शांतता रॅली उत्तर महाराष्ट्रात पोहोचली असून आज नाशिकमध्ये तिचं आगमन झालंय। नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील पोहोचताच त्यांचं स्वागतही करण्यात आलंय आणि त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव हे दाखल झालेले आहेत। तर आपण नाशिकमधून आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय। मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली नाशिकमध्ये पोहोचल्याचे ही दृश्य आहेत। काल मनोज जरांगे पाटील काल हे पुण्यामध्ये होते आणि त्यानंतर आज ते नाशिकमध्ये पोहोचलेत। नाशिकमध्ये त्यांचं जंगी स्वागतही करण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलाय आणि आता जर सरकारने आपली मागणी पूर्ण केली नाही तर आपण विधानसभेसाठी देखील उमेदवार उभं करणार आहोत असा देखील इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। आणि याच अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मनोज जरांगे पाटील आपल्या उमेदवारांची देखील चाचपणी करतायत।